नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त असा नाश्ता बनवतोय। झटपट हा नाश्ता तयार होतो। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत। हे कांदे सोलून घेतलेत। आता आपल्याला हे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे सुरीने चिरू शकता। मी इथे चॉपरने बारीक करून घेते। आधी मी असे मोठे मोठे तुकडे केलेत। आता चॉपरमध्ये घालून मी हे बारीक करून घेते। चॉपरमध्ये हे एकसारखे बारीक होतात आणि अगदी बारीक आपण हे असे चिरू शकतो, म्हणून इथे मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेत। पहा, तर या रेसिपीसाठी आपल्याला कांदा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे, पाहू शकता। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी आता पाव चमचा यामध्ये हळद घालते। अगदी बेसिक आणि घरी असलेले मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत। सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असंच आहे या रेसिपीसाठी। हळद घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले। याबरोबरच यामध्ये आता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। ओवा नक्की घाला, ओव्याची चव खूप छान लागते या रेसिपीमध्ये। यानंतर 1 चमचा सफेद तीळ घातले। चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातले। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी आता अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते। दिसायला चिली फ्लेक्स छान दिसतात रेसिपीमध्ये, म्हणून मी घातलेत। नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालेल। अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घालते। यामुळे रेसिपी छान अशी चटपटीत होईल। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता। यानंतर इथे मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांद्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्यामुळे मसाल्यांसोबत हे सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपण पीठ घालू। हे मिश्रण असं ओलसर झालं आहे। आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। तर या रेसिपीसाठी आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ लागेल। सुरुवातीला मी 1 वाटी पीठ घातलं। मिक्स करून घेऊया। तर हे असं ड्राय झालं आहे। कांद्यातलं जे मॉइश्चर होतं ते पिठाने सगळं ॲब्झॉर्ब केलं आहे। आता यामध्ये आणखी 1 वाटी पीठ घालूया। थोडं थोडं घालत मिक्स करत जायचं आहे पीठ। इथे मी सगळं 2 वाटी पीठ घातलं आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे खूपच कमी पाणी लागतं हे पीठ मळण्यासाठी, त्यामुळे एकत्र पाणी घालू नका। इथे मी फक्त 2 चमचे पाणी घातलं आणि हे मळून घेतलं। थोडंसं घट्टसर मळायचं, कारण यामध्ये कांदा आहे, त्यामुळे हे लगेच सैल होतं। तर हे असं मळून घेतलं आहे मी। आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। तर आज आपण कांद्याचा पराठा बनवतोय। खूप साधी, सोपी आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारी मस्त अशी चवदार रेसिपी आहे। कधीही इच्छा झाली तर तुम्ही झटपट हे बनवू शकता। पीठ मळून तयार आहे। आता आपण पराठे बनवूया। या पिठातला मी एक गोळा घेते, थोडासा मोठा गोळा घेते, कारण मी हा राऊंड एखाद्या प्लेटने राऊंड कट करून घेणार आहे, म्हणून आधी थोडासा मोठा पराठा लाटून घ्यायचा आहे। हा पिठाचा गोळा आता मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेते। आता हा पराठा पण लाटून घेऊया। थोडासा जाडसर लाटायचा पराठा। याच्या कडा अशा फाटतायत, पण आपण याला कट करून घेणार आहोत। इथे पराठा लाटून घेतलाय। आता एखादं झाकण किंवा प्लेटने हा असा राऊंड कट करून घ्यायचा आहे।
एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेते. हा पराठा लाटून तयार आहे. आता वरून थोडेसे तीळ पसरवून घ्यायचे आहेत, पराठा दिसायला छान दिसेल. वरून आता एकदा लाटणं फिरूया, म्हणजे हे तीळ चिकटतील. आता हा पराठा पण भाजून घेऊ. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाला की तेल तूप काहीही घालायचं नाही आहे, पराठा असाच घालायचा आहे आणि हा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ. दोन्ही बाजूने पराठा भाजला गेला आहे. आता याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि अगदी खरपूस करून घ्यायचा आहे पराठा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा घालू शकता. खूपच पौष्टिक असा नाश्ता आहे. तर असं प्रेस करून हा पराठा मी छान असा खरपूस भाजून घेतला दोन्ही बाजूने. पराठा काढून घेऊया. दिसायला पराठा पहा किती मस्त दिसतोय. इथे मी चटणी बरोबर हा पराठा सर्व केला आहे. तुम्ही लोणच्याबरोबर दह्याबरोबर सर्व करू शकता. खूपच मस्त अशी चवदार रेसिपी आहे. एकदा तरी नक्की करून पहा. नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे पराठे बनवू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.